आपलं नाव काय मी दिलीप शिवलाल लुंकड, आणि वय? वय 66. सर, आपलं रांका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन कुठलं झालंय? गुडघ्याचं ऑपरेशन केलं मी, डाव्या गुडघ्याचं, पण अगदी चांगलं झालं. आता ऑपरेशनच्या आधी आपल्याला काय त्रास होतो आणि आता काय त्रास आहे? पहिली ज्यावेळेस गुडघ्याचं ऑपरेशन करण्याच्या अगोदर एक 10 वर्ष जवळजवळ मला इतका त्रास व्हायचा की त्यामध्ये उठणं बसणं, कुठं कार्यक्रमाला गेलं की अशा वेदना व्हायच्या. थोडंसं घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो आणि डोळ्याला पाणी यायचं आणि इतकी आगाप व्हायची गुडघ्याची आणि सूज यायची. त्यामुळं ऑपरेशन करावं की नाही हे पण मी घाबरायचो की झालं ऑपरेशन झाल्यावर कसं होतं. मग 4 लोकांकडनं माहिती घेऊन मग रांका सरांबरोबर चर्चा करून मी ऑपरेशन केलं आणि आज मी सुंदर चालतो. ऑपरेशन करून 4 महिने झाले आहेत. डॉक्टर रमेश रांका यांनी तुम्हाला जे काही इथं सुविधा आणि ऑपरेशनसाठी जे काही टेक्निक अवेलेबल आहे त्या संदर्भात तुम्हाला अनुभव सांगता येईल? इथलं तर सर्व स्टॉप चांगलं आहे. डॉक्टरचं ऑपरेशन फार सुंदर आणि ज्यांची ते स्टॉपची जी सर्व्हिस म्हणजे नाही का, टायवर औषध देणे किंवा लगेच 1.5 दिवसात माझी थेरपी चालू केली इथल्या लोकांनी. म्हणजे आज गुरुवारी ऑपरेशन झालं तर शुक्रवारी दुपारी लगेच मला डॉक्टरने फोटो काढून सांगितलं की तुम्ही ओके, तुम्ही चाला. म्हणजे लगेच मला वॉकर दिला हातामध्ये, माझ्याकडे वरती लगेच सगळे त्यांचे स्टॉपचे लोक आले आणि लुंगडजी उठा चालायचं म्हणे आणि खरंच मी चालायला लागलो. तेव्हापासून मग जी हळूहळू थेरपी बी केली आणि एकदम ओके झालं. 4 महिने जे काही पेशंट्स आमचे या ऑपरेशनच्या साठी घाबरत आहेत आणि त्यांच्या मनात काय भीती आहे, त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगण्याची आहे तुम्हाला? काही भ्यायचं कारणच नाही. भ्यायल्यानंतर तर कोणती गोष्ट मग आपण सुईद्वारा जरी शिवत असेल तर सुई लागण्याची भीती वाटते, पण ती भीती बाळगून शिवणार नाही. तसंच आहे, आपण जर गुडघ्याचं ऑपरेशन केलंच नाही तर आपण 10 वर्ष माझं आयुष्य वाढलं ना. आज मी आता स्वतः चालू शकतो, मला कोणतेही प्रॉब्लेम येत नाही, मी मुलांना कोणाला हाका मारू शकत नाही, सगळं मी कोणाच्या ताब्यात नाही. त्यामुळं आपलं 10-5 वर्षाचं जर आयुष्य वाढत असेल तर जरूर ऑपरेशन करायचं, कोणतीही भीती नाही. लोक घालतात पण भीती काहीच नाही. धन्यवाद सर.